जर सगळ्यांनी एकत्र येऊन या थोड्याशा काही अर्थाने ज्याला आपण म्हणू माथे फिरू अशा स्वरूपाच्या प्रेसिडेंटला रोखलं नाही तर मात्र तुम्हाला याचा हा प्रकार वाढत जाताना दिसेल। ते म्हणलं की भारत आणि अमेरिकेमधला जो तणाव आहे ना तो सहज निवळू शकतो जर भारत आज्ञाधारक बनला तर। म्हणजे काय की भारताने ट्रम्पचा आज्ञाधारक बनावं म्हणून ट्रम्प हे सगळं करतो हे प्रामुख्याने लक्षात घ्या। त्याचा इगो हट झालाय। भारत जेवढं तेल रशियाकडनं घेतो त्याच्या दुप्पट तेल चीन रशियाकडनं घेतो। मग तुम्ही चीनवरती कोणत्या प्रकारची पेनल्टी नाही लावली का? तुम्ही चीनला घाबरताय? तुमचं एकट्याचं मार्केट आमच्याकडे आहे का? अहो आम्हाला जगाचं मार्केट आहे। आम्ही इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार करार केलाय। आज तिकडं ॲग्रिकल्चर टॅरिफ इंग्लंडने शून्यावरती करून टाकलाय। आम्ही आमचा माल, आमचा बासमती तांदूळ, आमचे प्रॉन्स, आमचे श्रीम्प आम्ही तिकडे विकायला सुरुवात करू। आमचे गारमेंट्स आम्ही तिकडे विकायला सुरुवात करू। मात्र एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवा, हे अमेरिकेचं धोरण आहे का? तर नाही। तुम्ही हे डिफरन्शिएट करायला शिका। हे डोनाल्ड ट्रम्पचे धोरण आहे, हे अमेरिकेचं नाही आहे। आपण जरी भविष्यामध्ये असा निर्णय घेतला की काही प्रमाणामध्ये म्हणा रशियाकडनं आपण तेल घेणं थांबवलं किंवा कमी जरी केलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेवरती आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाहीये। आपण पर्यायी स्रोत जे आहेत ते अत्यंत उत्तम पद्धतीने विकसित करू। आम्ही एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे। एक्सपोर्टचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे, पण अगदीच आम्ही एक्सपोर्ट आम्ही बंद झाला अमेरिकेला म्हणून आम्ही एकदमच मेटकुटीला आलो असं अजिबात नाही आहे। आमचं डोमेस्टिक कन्झम्पशनचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे आम्हाला त्याचा फरक पडणार नाही। की दोस्त दोस्त ना रहा हे केवळ भारतातच नाही जवळपास 123 देशांमध्ये हेच गाणं आता वाजत असेल असं मला वाटतं। नमस्कार, बोलबिडू चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। गेले काही दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी वेगवेगळी विधानं करून खळबळ उडून दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतावरती त्यांनी 50% आयात शुल्क लावलेलं आहे, म्हणजे 25% आयात शुल्क आणि 25% दंडात्मक कारवाई। एवढ्यावरती ट्रम्प थांबलेले नाहीत। जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवलं नाही तर मी 500% पर्यंत जाऊ शकतो अशी त्यांनी एक प्रकारे धमकी दिलेली आहे। फक्त ट्रम्प एवढंच बोलत नाही आहेत। पहलगामच्या हल्ल्यानंतर जवळपास 30 वेळा हे मी युद्ध थांबवलेलं आहे आणि व्यापारामुळे हे युद्ध थांबवावं लागलं असे त्यांनी दावे केलेले आहेत। भारताची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी असं ते म्हणतायत। ट्रम्प असे का वागतायत हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। कारण नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री जी आहे ती सर्वश्रुत आहे। माय फ्रेंड डोनाल्ड, अबकी बार ट्रम्प सरकार, अशी सगळी भाषणं मोदींनी केली होती। त्याला आता नेमकं काय झालं? आणि एकूणच ट्रम्प यांच्या या सगळ्या व्यापार युद्धामुळं किंवा रणनीतीमुळं जगाचाच व्यापारी नकाशा बदलणार आहे अशी ही चर्चा आहे। वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या अत्यंत वेगवान घडत आहेत। म्हणजे कधी नव्हे ते नरेंद्र मोदी जे आहेत ते चीनच्या दौऱ्यावरती चाललेले आहेत शांघाय कोऑपरेशनच्या निमित्ताने। त्यामुळे भारत आणि चीन जवळ येत आहेत का? रशियाशी आपली मैत्री आहेच, आपण तातडीनं रशियाशी आपले कसे संबंध जुने आहेत हे पत्रक आपण जे आहे ते प्रसिद्ध केलं। सुरक्षा सल्लागार दोभाल जे आहेत ते रशियामध्ये आहेत। जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत ट्रम्प ते सुद्धा चीनला जाणार आहेत। पुतीन जे आहेत ते सुद्धा भारतात येणार आहेत। काय चाललंय नेमकं? आणि या सगळ्या घटनांचा अन्वयार्थ काय आहे? याचे भारतावरती दूरगामी परिणाम काय होणार आहेत या व्यापार युद्धाचे, विशेषतः शेती आणि IT इतर सगळ्या क्षेत्रांवरती? हे सगळे पैलू जे आहेत त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार तज्ज्ञ डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर आलेले आहेत। त्यांचं स्वागत या बोलबिडूच्या चर्चेमध्ये। नमस्कार सर, सुरुवात इथूनच करूयात। तोच दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा असं म्हटलं जाते। ट्रम्प यांना नेमकं झालं काय की एकीकडं नरेंद्र मोदी इज माय गुड फ्रेंड किंवा भारत आमचा खूप जुना मित्र आहे असं पण म्हणायचं आणि दुसरीकडं मात्र भारत मनमानी करतोय, आता आम्ही सहन नाही करू शकत त्यांची ही मनमानी असं म्हणून आयात शुल्क जे आहे ते 50% वरती पोहोचवलेलं आहे आणि 500%च्या आता उल्लंघनं सुरू झालेले आहेत। नाही, मला असं वाटतं की दोस्त दोस्त ना रहा हे केवळ भारतातच नाही तर जवळपास 123 देशांमध्ये हेच गाणं आता वाजत असेल असं मला वाटतं। कारण त्यांचं हे धोरण फक्त भारताच्या बाबतीत नाही आहे। डोनाल्ड ट्रम्प हे व्यक्तिमत्व प्रथम आपण जाणून घ्या काय आहे। याला कोणीही मित्र नाहीत, या माणसाला फक्त हितसंबंध आहेत। हा एक उद्योगपती आहे, व्यावसायिक आहे, याची काम करण्याची एक पद्धत आहे। आणि ती काम करण्याची पद्धत म्हणजे काय की तुमच्यावरती दबाव टाकायचा आणि दबाव टाकून सौदेबाजीला तुम्हाला तयार करायचं आणि मग अधिकाधिक बेनिफिट्स माझ्या पक्षामध्ये माझ्या बाजूने तुमच्यावरती दबाव टाकून करून घ्यायचे। त्यामुळे ते दबाव टाकण्याच्या दृष्टिकोनातनं काहीही करतात, त्याला ट्रान्झॅक्शनल पर्सनॅलिटी असं म्हणतात। त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे केवळ नफा आहे,
त्यामुळे कोणी माझा मित्र आहे, कोणी शत्रू नाही आहे. तुम्ही माझ्या हितसंबंधाला कशी मदत करतायत? अहो, हा जो पाकिस्तान आणि हा जो आसिफ मुनीर त्याला त्यांनी जेवण दिलं व्हाईट हाऊसमध्ये. याच पाकिस्तानला त्यांनी पहिल्या टर्ममध्ये विश्वासघाती, सर्वात डेंजरस, त्याच्यावरती बॉम्ब टाकला पाहिजेल अशा स्वरूपाची वक्तव्य याच डोनाल्ड ट्रम्पनी केलेली होती. याच डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं होतं, की जर चीनने तुमच्यावरती आक्रमण केलं, तर आम्ही तुमच्या बाजूने युद्धात उतरू. अशा स्वरूपाचं वक्तव्य करणारा हा डोनाल्ड ट्रम्प होता. या वेळेला मात्र त्यांना जे टार्गेट आहे, त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्यांना हे दाखवायचं आहे, की अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या अस्थिर आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था कर्जात बुडालेली आहे. अमेरिकेमध्ये महागाई साधारणतः 3 ते 4% पर्यंत पोहोचलेली आहे. अमेरिकेमध्ये बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा साधारणतः $30 ट्रिलियन आहे. अमेरिकेवरचं जे कर्ज आहे ते $36 ट्रिलियन आहे. प्रतिवर्षी अमेरिकेला या कर्जावरती $1 ट्रिलियन हप्ता द्यावा लागतो. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कठीण झाली आहे. त्याला असं दाखवून द्यायचं आहे, की मी ह्या अर्थव्यवस्थेला ह्या अस्थिरतेच्या गर्तेतनं बाहेर काढलं. मग त्यांनी काय केलं, की एक तर प्रशासकीय खर्च कमी करा आणि दुसरं व्यापाराच्या दृष्टिकोनातनं त्यांनी असा विचार केला, की जर मी अशा स्वरूपाने टेरिफ जे आहे हे इतर देशांचे टेरिफ कमी केले आणि अमेरिकन वस्तू त्या ठिकाणी विकायला सुरुवात केली, तर साधारणतः $300 अब्ज त्याला जनरेट करायचे. आता एकट्या भारताला शिक्षा देऊन तर $300 अब्ज जनरेट नाही होणार. त्यांचा भारतापेक्षा जवळचा मित्र जपान आहे. पण जपानवरती पण त्यांनी दबाव आणला. जपानला पण त्यांनी करार करायला भाग पाडलं. आपल्यापेक्षा जवळचे युरोपियन देश आहेत, त्यांनाही त्यांनी करार करायला लावला. त्यांनाही त्यांनी त्याच्या टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायला लावल्या. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हा कोणाचाही मित्र नाही. त्याला केवळ इंटरेस्ट दिसतात, त्याला अमेरिकेचं हित दिसतं, अमेरिका फर्स्ट एवढंच त्याला डोळ्यासमोर दिसतं. त्यामुळे हा दोस्त दोस्त ना रहा हा नारा केवळ भारतात नाही आहे, हा 123 देश ज्याच्यावरती त्यांनी टेरिफ लावलेला आहे आणि या स्वरूपात आहे. आता जे देश म्हणतात याला कसं आहे, की जात्यात आणि सुपात असं म्हणतो. आज आपण जात्यात आहोत, काही लोक सुपात आहेत आणि ते हसतायत. अरे हे लक्षात ठेवा, की हा ट्रम्प इथं थांबणार नाहीये. ज्यांनी त्यांच्याबरोबर करार केलेत त्यांना असं वाटतं, की आम्ही आता सेफ झालो, असं नाहीये. त्यांनी टेरिफ प्लस प्लस नावाची पॉलिसीज आणल्यात. काही दिवसांनी बघा तो पुन्हा त्यांच्यावरती काही ना काहीतरी दबाव टाकेल, अजून कन्सेशन्स मागेल. त्यामुळे आपण सध्या जरी जात्यामध्ये असलो आणि इतर देश सुपामध्ये आहेत आणि म्हणून ते बघत असतील, अरे बघा भारताबरोबर काय चाललंय, तुमच्या बाबतीत तेच घडणार आहे. जर सगळ्यांनी एकत्र येऊन या थोड्याशा काही अर्थाने ज्याला आपण म्हणू माथे फिरू अशा स्वरूपाच्या प्रेसिडेंटला रोखलं नाही किंवा अमेरिकेच्या विरुद्ध एक प्रकारचं कोलिशन केलं नाही, विशेष करून तिसऱ्या जगातले देश आहेत, जे विकसनशील देश आहेत, गरीब देश आहेत, ज्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन जर अशा स्वरूपाचे काही कलेक्टिव्ह ॲक्शन काही घेतल्या नाहीत, तर मात्र तुम्हाला याचा हा प्रकार वाढत जाताना दिसेल. बरं, पण सर अमेरिकेची हीच एक रणनीती राहिलेली आहे. म्हणजे अमेरिका सुपर पॉवर किंवा जगाचे पोलीस अशाच पद्धतीने वागत आलेले. म्हणजे आधीचे जरी राष्ट्राध्यक्ष घेतले, पण ट्रम्प जे आहेत ते एक पाऊल पुढे असं म्हणत आपण. कारण मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरेचा नारा किंवा अमेरिका फर्स्ट हे ते. मला इथं विचारायचं आहे, की यांच्या आरेला कारे चीन म्हटलं, म्हणजे चीन म्हणू शकला आणि चीननी त्यांना 145% आम्ही पण तुमच्यावरती शुल्क लावतो सांगितलं आणि तिथं थांबले ते. म्हणजे कुठं जरी आरेला कार्य दिलं तर हे बिचकतात, पण आपल्या बाबतीमध्ये असं का होत नाही आहे? म्हणजे सगळेजण प्रश्न विचारतात, की आपण बोलतोय, सूचकपणे बोलतोय, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही असं आपण म्हटलेलं आहे. परंतु नरेंद्र मोदी थेट बोलत नाहीत असा एक आक्षेप आहे. किंवा जे मागा अधिक मिगा बरोबर मेगा असं म्हटलं होतं, मेक इंडिया ग्रेट अगेन आणि मग हे होईल. कुठंतरी आपण ट्रम्पचं पाणी जोखायला चुकलो असं म्हणता येईल का? अंदाज चुकला ट्रम्पच्या बाबत? बघा, उलट तर मी तुम्हाला असं सांगेल, की ट्रम्पला एवढं सगळं करण्याची गरज का पडली? जर ट्रम्पचं असंही म्हणणं होतं, की माझ्यामुळे भारत पाकिस्तानमधलं युद्ध थांबलं, म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं, की भारताने माझं ऐकलं. मग एवढं जर आम्ही तुमचं ऐकत आहोत, तर तुम्ही एवढी मोठी पेनल्टी आम्हाला कशाला लावताय? आमच्याशी कशाला शत्रुत्वाचं धोरण घेताय? आमच्या विरुद्ध पहिले 25 लावले, नंतर आम्हाला पनिश करू लागलात. आम्ही ऐकलं ना तुमचं, तुम्हीच म्हणता ना आमचं ऐकलं म्हणून. याचा अर्थ क्लिअर कट आहे, की ते जे बोलतात त्याला बॅकग्राऊंड नाही आहे. एक दुसरा मुद्दा हे लक्षात घ्या तुम्ही, की आता गेल्या साधारणतः 60 दिवसांमध्ये 2 महिन्यांमध्ये जेव्हा त्यांनी टेरिफचं धोरण घोषित केलं अनेक देशांच्या विरुद्ध, त्यावेळेला अनेक देशांनी टर्म्स कंडिशन ज्या टर्मच्या होत्या त्या ॲक्सेप्ट केल्या. मी तुम्हाला जपानचं उदाहरण देतो. जपान ह्या देशाने अमेरिकेबरोबर करार केला आत्ता मागच्या महिन्यामध्ये. त्या करारामध्ये जपानने आपल्या ॲग्रिकल्चरवरचा जो आयात शुल्क आहे, टेरिफ आहे, तो शून्यावरती आणला. एवढंच नाही तर जपानने सांगितलं, की तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे येऊ द्या,
आम्ही 700 अब्ज डॉलर्स तुमच्याकडे गुंतवतो. हं. त्यामुळे जपान त्याच्यातनं सुटला. दुसरे युरोपियन देश त्यांनी देखील सेम प्रकार केला. ॲग्रिकल्चरवरचं टेरिफ शून्यावरती आणलं आणि सांगितलं की आम्ही $800 बिलियन तुमच्याकडे इन्व्हेस्ट करतो. व्हिएतनाम, इंडोनेशिया हे सगळे सरेंडर झाले. हं. पण भारत मात्र या बाबतीमध्ये सरेंडर व्हायला तयार नाहीये. भारताने स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही ॲग्रिकल्चर, फिशरीज, डेअरी प्रॉडक्ट आणि MSME या बाबतीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार. आपण खंबीर आहोत, आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प हे करतोय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचा इगो हर्ट झालाय. अरे हा काय ऐकत नाही. डोनाल्ड ट्रम्पला पाहिजेलंय आपण ज्युनियर पार्टनर बनावं. हं. म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणी सिनियर असतं, कोणी ज्युनियर असतं. भारताने ज्युनियर पार्टनर बनावं आणि आमच्या टर्म्स कंडिशन ऍक्सेप्ट कराव्या. बाकी देश ज्युनियर पार्टनर बनले, भारत ज्युनियर पार्टनर बनायला तयार नाही. आज्ञाधारक बनावं आपण, हा, obedient जसं बनावं. ग्लोबल टाइम, चायनाच्या ग्लोबल टाइम्सनी 2 दिवसांपूर्वी एक मोठी चांगली टिप्पणी केली. हं. ते म्हणलं की भारत आणि अमेरिकेमधला जो तणाव आहे ना, तो सहज निवळू शकतो जर भारत आज्ञाधारक बनला तर. म्हणजे काय की भारताने ट्रम्पचा आज्ञाधारक बनावं, म्हणून ट्रम्प हे सगळं करतो हे प्रामुख्याने लक्षात घ्या. त्याचा इगो हर्ट झालाय आणि भारत कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. भारताने लक्ष्मण रेषा आखलेली आहे. ह्या आमच्या रेड लाईन्स आहेत, ह्या आम्ही क्रॉस करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. बरोबर. आता मुद्दा बघा तुम्ही, त्यांनी तेलाच्या प्रश्नावरती आपल्यावरती 25% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी 21 दिवस दिले. हं. बरं, तुम्हाला आम्हाला शिक्षाच द्यायची होती तर क्विकली इमिजिएटली इफेक्टमध्ये आणायचं होतं. हं. तुम्ही 21 दिवसाची मुदत आम्हाला का दिली? कारण तुमचा इंटरेस्ट काय आहे की मी फक्त भीती दाखवतोय, बागुलबुवा दाखवतोय. बघा हा, मी तुमच्यावर 25% करेल, चला रशियाकडनं तेल घेणं बंद करा. आता मला सांगा की भारत जेवढं तेल रशियाकडनं घेतो त्याच्या दुप्पट तेल चीन रशियाकडनं घेतो. घेतोय. मग तुम्ही चीनवरती कोणत्या प्रकारची पेनल्टी नाही लावली? का तुम्ही चीनला घाबरताय? याचं कारण असं आहे की चीनकडनं जे मिनरल्स, ज्याला रेअर Rare अर्थ earth, म्हणतात, बरोबर आहे. हो. हे जे अमेरिकेला जातं, ज्याच्यामधनं मग ते न्यूक्लिअर असेल, बॅटरीज असेल, सगळे मायक्रोचिप पासून अमेरिकेला माहिती त्याच्याशिवाय शक्य नाही आहे आणि म्हणून ते चीनबरोबर कॉम्प्रोमाइज करायला तयार झाले. अहो मला सांगा, मागच्या वर्षी 2024 मध्ये ह्या युरोपियन देशांनी रशियाबरोबर एक व्यापार करार केला. तो व्यापार करार होता $67 अब्ज. भारताने जे रशियाकडनं तेल घेतो त्याच्या तिप्पट जास्त मोठा तेल, हे तेल नाही की पण इतर वस्तू ह्या युरोपियन देश रशियाकडनं घेतात. मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध पेनल्टी नाही लावत, त्यांना तुम्ही शिक्षा देत नाही आहात, तुम्ही फक्त शिक्षा भारताला देताय. याचा अर्थ तुमचा उद्देश स्पष्ट आहे. तुमचा इगो हर्ट झालाय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायला तयार नाही आहोत, आपण झुकायला तयार नाही आहोत आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प आपल्यावरती भीतीचा एक बडगा, ज्याला म्हणतो ना आपण स्टिक, ती घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करतात की बघा ह्या टर्म्स कंडिशन मान्य करा. बरोबर. आज्ञाधारक बना तर तुम्हाला हे करू. एक्झॅक्टली, आज्ञाधारक अ, बना तर आम्ही चुकलं तुमचं ऍक्सेप्ट म्हणजे करतो. रशियाकडून तेल खरेदी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये एका भारतीय पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही पण रशियाकडून युरेनियम वगैरे घेता, त्याचं काय, तर तेव्हा त्यांनी उत्तर पण दिलं नाही. सध्या दोभाल गेलेले आहेत. अनेकांचं म्हणणं होतं की जयशंकर यांनी जायला पाहिजे होतं. तुम्हाला वाटतंय की आपण रशियाकडून तेल खरेदी घेणं बंद करू? एक कुठंतरी संबंध सुरळीत राहण्यासाठी असं होऊ शकतं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आता आपण एक एक मुद्दा घेऊयात, कारण नुसतं तेल नाही, आपण रशियाकडून संरक्षण सामग्री पण घेतो. म्हणजे S-400 आता बघितलं आपण पहलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर करताना ते किती उपयोगी पडलं होतं. आपण एकीकडे सुखोई विमानं तर घेतोच आहोत, राफेल घेतोय, आपण F-35 घेत नाहीये, ज्याला मस्नी कबाड म्हटलं होतं. तर कुठंतरी रशियाकडनं संरक्षण सामग्री पण घेतोय, तेल पण घेतोय. हे तर एक कारण आहेच. तर ह्याचं तुम्हाला काय वाटतं की आपण परिणाम काय होतील? आपण कदाचित हा ट्रम्पचा जो इगो आहे तो सुखावू का? आपण तेल घेणं रशियाकडनं बंद करू, कदाचित आपण पश्चिम आशियाई राष्ट्राकडनं तेल घेणं सुरू करू. काय होईल असं हे वाटतं बघा, तुम्हाला? आपण योग्य प्रश्न विचारलात. प्रथम तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती 3 वर्षांपूर्वी ज्या $78 होत्या त्या वाढून $117 झाल्या. त्या $117 झाल्यानंतर बघा, जगामध्ये प्रतिदिवशी तेलाचं किती उत्पन्न होतं? तर ते 100 दशलक्ष बॅरल्स एवढं तेलाचं उत्पन्न प्रतिदिवशी होतं जगामध्ये. त्यापैकी 10 दशलक्ष बॅरल्स एकटा रशिया प्रोड्यूस करतो. आता जर रशियाकडनं युरोपनी, अमेरिकेने तेल घेणं बंद केलं, काय होणार? स्वाभाविकपणे तेलाच्या किमती अजून वाढणार. वाढणार. त्या $117 वरती गेल्या. आता जर त्यावेळेला ह्याच अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी भारताला सांगितलं की तुम्ही रशियाकडनं तेल आयात करायला सुरुवात करा, त्या रशियाला रिफाईंड करा, त्या ऑइलला रिफाईंड करा आणि ते ऑइल आम्हाला विका. हे अमेरिकेला विश्वासात घेण्यापेक्षा पण अमेरिकेच्या सांगण्यावरनं त्यावेळेला अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या
अनेक प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की आम्ही भारताला सांगितलं की तेल विकत घ्या, कारण तेलावरती सँक्शन्स नाही आहेत, तुम्ही तेल विकत घेतला घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की अमेरिकेचा मेजर ऑइल सप्लायर, जर्मनीचा नंबर 1चा ऑइल सप्लायर भारत बनला. हं. म्हणजे आपण असं नाहीये की आपण केलं. आणि आपल्यामुळे जागतिक पातळीवरती महागाई वाढली नाही. नाहीतर लक्षात घ्या, जर भारताने रशियाकडनं तेल घेतलं नसतं, तर तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रति बॅरल $200 झाल्या असत्या. भारतामध्ये तेलाची किंमत ₹300-350 लिटर झाली असती पेट्रोलची किंमत. हे का झालं? भारतातली महागाई 2 ते 3% कमी झाली. जागतिक महागाई 1 ते 2% कमी झाली. का? कारण भारताने रशियाकडनं तेल घेतलं. हा एक अंडरस्टँडिंगचा भाग होता. आणि आता तेच अमेरिका म्हणतीये की तुम्ही रशियाकडनं का तेल घेतलं? त्यामुळे हा मुद्दा अत्यंत हास्यास्पद आहे. बरं, आता हे 3 वर्षापासून आपण घेतोय. बायडनचा पण कार्यकाळ चालला गेला. रशियाकडनं शस्त्रास्त्र आपण वर्षानुवर्षापासून घेतोय. मग तुम्हाला आजच ह्या आपत्तीचं कारण काय आहे? त्यामुळे आणि अमेरिका, विशेष करून अमेरिका, ज्या बाबतीत प्रश्नाचा हो. उल्लेख तुम्ही केला की एका पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्पला विचारलं. हो. अमेरिका आजही त्यांच्याकडनं युरेनियम आणि त्याचप्रमाणे जे रेअर अर्थपैकी बॅटरीसाठी लागणारं जे मटेरियल आहे, ते आजही मोठ्या प्रमाणावरती रशियाकडनं घेतो. म्हणजे तुम्ही किती हिपोक्रॅट आहात, डबल स्टँडर्डचे आहात. तुम्ही मात्र रशियाकडनं घेणार. तुम्ही युरोपियन देश मात्र रशियाकडनं घेणार. त्याच्यामुळे रशियाचं युद्धखोर धोरण वाढत नाही का? त्याच्यामुळे युक्रेनमधल्या हत्या होत नाहीत का? मात्र टार्गेट फक्त भारताला करायचं. तर त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला एक तर ब्रीफिंग कमी पडतीये. हं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सारखं त्यांचं दबाव काय चालला, ॲग्रिकल्चरवर चाललाय. तर आपण फक्त तेलाचा विषय तो ओके, कंटिन्यू करू आणि ओके. पुढे जाऊयात. आता मुद्दा जो तुम्ही विचारला होता. तेलाच्या बाबतीत सर मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत. ही गोष्ट खरी आहे की आपल्या धोरणामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती महागाई वगैरे वाढली नाही. पण अनेकांचं असं ऑब्जेक्शन आहे की याच्यामुळं जो फायदा झाला तो सामान्य भारतीयांना झाला नाही जेवढा व्हायला पाहिजे होता. त्यांना तेल स्वस्त मिळालं नाही. लोकांचं म्हणणं आहे की जी कंपनी आहे म्हणजे रिलायन्स, अंबानी, त्यांनाच तो फायदा झालाय. असा एक आक्षेप घेतला जातो. याला उत्तर नाही. काय आहे? आणि याच बरोबर दुसरं अजून एक की ट्रम्प अजून पुढे गेले. त्यांनी जखमीवरती मीठ कसं सोडलं की पाकिस्तानबरोबर आता आम्ही तेल क्षेत्रामध्ये करार करतोय आणि एक दिवस भारत पाकिस्तानकडनं तेल खरेदी करेल. हे बघा, प्रामुख्याने सर्वसामान्य सगळ्याच लोकांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे. आपण रशियाकडनं जे तेल गेल्या 3 वर्षामध्ये आयात केलं, त्याच्यातनं भारताच्या किटीमध्ये हं. म्हणजे आमच्या तिजोरीत किती पैसे जमा झाले. तुमच्या माहितीसाठी तो पण आकडा सांगतो मी. आपल्या किटीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये $26 अब्ज हे आपल्या किटीमध्ये जमा झाले. हं. हाच पैसा आपण सबसिडीसाठी वापरतो. केंद्र सरकार असेल, हे कशासाठी वापरतात ह्या सगळ्या गोष्टी? त्यामुळे हे म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे की याचा फायदा फक्त कंपन्यांना झाला. अहो, जर हा फायदा आपल्या $26 बिलियन मी तुम्हाला आकडा पण सांगतो, हा एक्झॅक्टली आपल्या किटीमध्ये जमा झालेले आणि तो फॉर्म ऑफ सबसिडी आपल्याला मिळतो. हा पहिला मुद्दा. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला असा आहे की जर तुम्ही ह्या सगळ्या कंपन्यांबरोबर युरोपियन देश डील करतायत, त्यांच्यासाठी ट्रेडिंग करतायत गेल्या 3 वर्ष, तुम्हाला त्या संदर्भात कसल्याही प्रकारची आपत्ती नाहीये. आता मुद्दा कळीचा असा आहे की या दबावामध्ये आपण तेल घेणं थांबवू का? हा अत्यंत योग्य हां. प्रश्न आपण विचारला. हे बघा, भारत 2023 पर्यंत म्हणजे गेल्या 2 वर्षांपर्यंत साधारणतः 23 देशांकडनं तेल आयात करतो. बरोबर. आता भारताने गेल्या 2 वर्षांमध्ये ही संख्या वाढून 40 40. देशांपर्यंत नेलेली आहे. म्हणजे आपण आपल्या गरजेच्या साधारणतः 70% ऑइल हे इम्पोर्ट करतो. आपण ते इम्पोर्ट पहिले 23 देशांकडे करायचो, आता आपण ते 40 देशांकडनं करतो. दुसरा, अमेरिका आपला 13व्या क्रमांकाचा सप्लायर होता, जो मागच्या महिन्यामध्ये 5व्या क्रमांकाचा सप्लायर झाला. आपण अमेरिकेकडनं पण तेल मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली. आपण सौदी अरेबियाकडनं घेतो. आपण इराककडनं तेल घेतो. आपण इराणकडनं तेल घेणं थांबवलेलं आहे पूर्णपणे. त्यानंतर आपण आता व्हेनेझुएलाकडनं पण तेल घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जरी भविष्यामध्ये असा निर्णय घेतला की काही प्रमाणामध्ये म्हणा रशियाकडनं आपण तेल घेणं थांबवलं किंवा कमी जरी केलं, तर भारताच्या अर्थव्यवस्थेवरती आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाहीये. आपण पर्यायी स्रोत जे आहेत ते अत्यंत उत्तम पद्धतीने विकसित केले. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपण रशियाकडनं कमी केलं किंवा आपण रशियाकडनं थांबवलं जरी तेल घेणं, तरी भारतामध्ये तेलाच्या किमती भयानक वाढतील वगैरे असं अजिबात इथं नाहीये. असंही म्हटलं जातं की अमेरिकेचे म्हणजे खुद्द ट्रम्पचे पण व्यक्तिगत संबंध आहेत, इथे संबंध आहेत या एक्झॅक्टली. तेलाच्या आणि ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या आता तो काळ गेला आणि आता आपलं कसं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किमतीवरनं आपल्या देशातल्या तेलाच्या किमती ठरतात. ठरतात. बरोबर. आणि त्यामुळे आता जर तिथं ती स्टेबिलाईज असेल, हो. जी साधारणतः आता $80 प्रति बॅरल पर्यंत ती किंमत असेल, तर सिमिलर पद्धतीने भारतामध्ये पण त्याचा पार्ट असेल. त्यामुळे आता अनेक नवीन देश येत आहेत पुढे, जे भारताला तेल सप्लाय करायला तयार आहेत. बरोबर. सो दुसरं असं दिसतंय की ब्रिक्स
म्हणजे ट्रम्प असं का वागतायत, ज्याची आपण चर्चा एकीकडे करतोच आहोत आणि खरंच ते तसं करतील का हेही माहीत नाही, कारण या माणसाचा अंदाजच लागत नाही. तर सातत्याने म्हणतात की ब्रिक्स हे कोलॅप्स झालं पाहिजे आणि भारतावरती कुठेतरी दबाव टाकणं सुरू आहे की ब्रिक्सपासून एक तर बाहेर पडा किंवा अंतर राखा. हे पण एक कारण आहे. आणि का? कारण ब्रिक्समधले जे देश आहेत त्यांचा GDP जो आहे तो चांगला आहे. ते कुठंतरी एक आव्हान वाटते अमेरिकेला. तर असं का वाटतंय अमेरिकेला की भारताने ब्रिक्समधून बाहेर पडावं किंवा ब्रिक्सच कोलॅप्स व्हावं? हे बघा, तुम्हीच एकदा तुमच्या एका प्रश्नादरम्यान टू मेक अमेरिका ग्रेट हो. अगेन ह्या शब्दाचा वाक्याचा प्रयोग केला. त्याच्या आधारात डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. डोनाल्ड ट्रम्पला मतदान करणारे जे अमेरिकेतले मतदार होते, ते प्रामुख्याने मध्य अमेरिकेमधले होते. ज्याला काऊ बेल्ट असं म्हणतात. त्याला इक्वली बायबल बेल्ट देखील म्हणतात. हा एक पद्धतीचा कन्झर्वेटिव्ह क्लास आहे, हं. की जो कन्झर्वेटिव्ह क्लास मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडला आणि जिने डोनाल्ड ट्रम्पला मतदान केलं. हं. आता हा जो क्लास आहे, हा प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर जो एक प्रकारची मानसिकता अमेरिकेमध्ये होती, की आम्ही जगाला दिशा देणारे आहोत. हो. आम्ही एकमेव सोल सुपर पॉवर आहोत. आम्ही पाहिजेल ते गव्हर्नमेंट पाडू शकतो. आम्ही पाहिजेल त्या गोष्टी करू शकतो. आम्ही कुठेही इंटरव्ह्यून करू शकतो. कुठलेही सत्तापालट करू शकतो. सगळं काही अमेरिका निर्धारित करणार आहे. अमेरिका युनायटेड नेशन चालवेल. अमेरिका WTO चालवेल. अमेरिका संघटना चालवेल. अमेरिकन डॉलर जो 1973 नंतर त्यांनी कंपल्सरी करून टाकलं, की ऑइल परचेस हे डॉलरमध्ये व्हायला पाहिजे. 73चा हो. जो ऑइल शॉक होता, त्याच्यानंतर जी अंडरस्टँडिंग मिडल ईस्टमधल्या इस्लामिक देशांची अमेरिकेबरोबर झाली, त्यानंतर ऑइल पर्चेसिंग डॉलरमध्ये व्हायला लागली. त्यामुळे डॉलरचं जी प्रभुत्व होतं, वर्चस्व होतं, मक्तेदारी होती या सगळ्या गोष्टींवरची, आजही आपल्या तिजोरीमध्ये आपण जे पैसे साठवून ठेवतो ते डॉलरच्या फॉर्ममध्ये असतात. साधारणतः डॉलरच्या फॉर्ममध्ये असणारे पैसे 53% भारतीय तिजोरीमध्ये आहेत. हं. आपलं सोन्याचं प्रमाण तिजोरीमधलं हे केवळ 4% होतं, जे वाढून आता 12% आपण घेऊन जायचा प्रयत्न करतोय. तर त्यामुळे त्यांना या मानसिकतेतनं हे अमेरिकेमधला विशेष करून तिथला जो काऊ बेल्ट आहे, बरोबर. तिथली ही मानसिकता आली जिने डोनाल्ड ट्रम्पला निवडून दिलंय. त्यामुळे अमेरिकेची मक्तेदारी, वसाहतवादी मानसिकता आणि ज्याला तुम्ही वंशवादी मानसिकता सुद्धा, की आम्हाला सगळं राज्य करण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही आम्हाला चॅलेंज करतात का? कसला ग्रुप तुम्ही बनवता? तुम्ही डॉलरला चॅलेंज करू लागला. तुम्ही ब्रिक्सची करन्सी आणू लागलात. हे म्हणजे डॉलरला चॅलेंज झाला. हे डोनाल्ड ट्रम्प सारख्या व्यक्तीला, व्यक्तिमत्वाला सहन होणारं नाहीये. त्यामुळे डॉलरची मक्तेदारी कायम राहावी, अमेरिकेची मक्तेदारी कायम राहावी, यासाठी आम्ही तुम्हाला संपवून टाकू. आता हे स्टेटमेंट बघा, भारतीय अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी आहे. आम्ही त्यांच्या एका सिनेटरनी रिपब्लिकन पक्षाच्या तर असं वक्तव्य केलं, की आम्ही भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकू, नष्ट करून टाकू. अरे काय हे वक्तव्य आहे? कोणत्या जगामध्ये तुम्ही जगता आहात? $750 बिलियन फॉरेक्स आहे आमचा. जगामध्ये सगळ्यात जास्त GDP ग्रोथ रेट असणारे आम्ही आहोत. 6.4%, 6.5% हा आमचा GDP ग्रोथ रेट आहे. त्यामुळे हे आपण नाही, IMF आणि वर्ल्ड बँक म्हणतंय, सगळ्या जागतिक अहवालामध्ये आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगता, की तुमची अर्थव्यवस्था डिस्ट्रॉय करून टाकू. त्यामुळे हे सगळे ज्याला आपण पोरखेळ म्हणतो ना, बालिशपणा, अशा स्वरूपाचे वक्तव्य चालले. त्याची मानसिकताच अशी आहे, की अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं वर्चस्व हे कायम राहिलं पाहिजे. म्हणून ब्रिक्स नको, अमेरिकेला चॅलेंज करणारे कोणी नको, मग तुमच्यावरती आम्ही ॲडिशनल टेरिफ लावू, अशा स्वरूपाच्या मानसिकतेतनं जाणार आहेत. मात्र एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवा, हे अमेरिकेचं धोरण आहे का? तर नाही. तुम्ही हे डिफरन्शिएट करायला शिका. हे डोनाल्ड ट्रम्पचे धोरण आहे, हे अमेरिकेचं नाही आहे. भारत अमेरिका 20 वर्षापासून अत्यंत सुदृढ मैत्री आहे. मित्र आहेत दोघं एकमेकांचे. डोनाल्ड ट्रम्प 3.5 वर्षच राहणार आहे फक्त. पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत अमेरिकेमध्ये आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पची आरेरावी एकदम खाली होऊन जाणार आहे. त्यामुळे थोडी वाट बघा. डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिका नाही. डोनाल्ड ट्रम्प म्हणजे एक 3 पुढच्या नंतर तो प्रेसिडेंट पण होणार नाहीये. त्यामुळे अमेरिकेमध्ये पॉलिसी होणार, तिथल्या बदलणार आहेत. त्यांनी त्या फॉरेन स्टुडंटच्या विषयी निर्णय घेतले, त्याच्या ज्युडिशरीने इंटरव्ह्यून केलं. अमेरिकेतली ज्युडिशरी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की डोनाल्ड ट्रम्पचा जो बाऊ तयार केला गेला, त्याचा स्वभाव आहे मोठमोठ्या वल्गना करायच्या, घोषणा करायच्या, दबाव टाकायच्या आणि लगेच मागे घ्यायचे. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दिवा जो असतो तो मोठा होण्यापूर्वी किंवा विझण्यापूर्वी तो मोठा होतो, फडफड करतो. आणि किती तशी वर्ष त्यांची चालेल? फडफड बरं, चालली तुम्ही आहे. असं एक इमॅजिन करा, की आपले हे सगळे टॉक्स त्यांच्या बरोबरचे हो. सक्सेसफुल नाही राहिले. भारत एकदम ठाम राहिला हं. आणि 50% त्यांनी लावलं आमच्यावरती. हं. ओके, किती काळ इम्पॅक्ट राहिलो हा? 2.5 ते 3 वर्ष. त्याच्यानंतर पुढचं गव्हर्नमेंट एक इम्पॉसिबल आहे की सगळं कंटिन्यू ठेवतील म्हणून. ओके, नंतर डेमोक्रॅटिक पक्षाचा येईल, पॉलिसीज तात्काळ चेंज होतील. दुसरं असं की तुमचं एकट्याचं मार्केट आमच्याकडे आहे का? अहो, आम्हाला जगाचं मार्केट आहे. आम्ही इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार करार केलाय. आज तिकडं ॲग्रिकल्चरवरचं टॅरिफ इंग्लंडने 0 वरती करून टाकलाय.
आम्ही आमचा माल, आमचा बासमती तांदूळ, आमचे प्रॉन्स, आमचं श्रिम्प आम्ही तिकडे विकायला सुरुवात करू. आमचे गार्मेंट्स आम्ही तिकडे विकायला सर सुरुवात मला करू. इकडे जायचं, आपण एक एक घेऊयात, कारण ओके. ही सगळी चर्चा जी सुरू आहे की नेमकं काय होणार आहे. ओके. समजा हे तुम्ही म्हणता तसं येईल न येईल काहीच माहित नाही, पण समजा गृहीत धरूयात आपण की आता 25% आलेलं आहे, अजून 25% कदाचित पेनल्टी लावतील न लावतील. कुठले असे सेक्टर्स आहेत ज्याच्यावरती दूरगामी परिणाम होऊ शकतात, आपण एक एक घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती, तिथून का सुरुवात करूयात, कारण पंतप्रधानांनी सुद्धा एक सूचक वक्तव्य केलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी काहीही तडजोड करणार नाही. याच्यामध्ये अर्थातच विरोधक टीका करतायत की तुम्ही काही दिवसापूर्वी शेतकरी कायदे जेव्हा परत घेतले तेव्हा त्या शेतकऱ्यांना तुम्ही खलिस्तानी म्हणाला, नक्षलवादी वगैरे म्हणाला, आता तुम्हाला कळवळा येतोय. तर हे मला थोडं समजावून सांगा की शेती किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरच्या बाबतीमध्ये काय स्थिती आहे, कारण डेअरी आणि शेती याचा फार मोठा पुरवठादार जो आहे तो अमेरिका मानला जातो आणि भारत तर स्वयंपूर्णच आहे. या बाबतीमध्ये साधारणतः शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल तेही सांगा, म्हणजे अगदी महाराष्ट्रातील सुद्धा सोयाबीन शेतकरी असतील वगैरे. त्यामुळे शेती क्षेत्र जर आपण सुरुवात केली तर या सगळ्या व्यापार युद्धाचे, कराराचे काय परिणाम होतात? तत्पूर्वी ओव्हरऑल भारतावरती त्याचा परिणाम, मी शेतीकडे लगेच हो, येतो अगदी. हो. आता जर आपण साधारणतः विचार केला आणि जे अर्थगणित ज्याला म्हणतो आपण ते थोडक्यात आपण पाहिलं, तर आपल्याला असं दिसून येतं साधारणतः आपली एकूण निर्यात किती जगाला 2024 मध्ये, तर आपली 2024 मध्ये जगाला जी निर्यात होती गुड्स आणि सर्व्हिसेस मधली ती 900 अब्ज डॉलरची होती. $900 बिलियन. हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सचीच आकडे मी तुम्हाला सांगतोय. त्यापैकी अमेरिकेला आपली निर्यात किती होती? साधारणतः 73 अब्ज डॉलर्स होती. त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर पण आहे. हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. दुसरा मुद्दा याच्यामधला असा आहे की जर भारताच्या अर्थव्यवस्थेचा एकूण आकार पाहिला आणि त्याच्याबरोबर अमेरिकेबरोबरच्या व्यापाराचं पर्सेंटेज पाहिलं तर 0.2%. तिसरा मुद्दा घ्या की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा GDP मध्ये भारताच्या निर्यातीचा वाटा किती आहे. तर भारताच्या एकूण GDP मध्ये निर्यातीचा वाटा केवळ 20%. आपली अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ड्रिव्हन अर्थव्यवस्था नाही. चीनसारखी, चीनच्या GDP मध्ये निर्यातीचा वाटा 53% आहे, भारताकडे तो 20% आहे. त्यामुळे भारताची सगळ्यात मोठी जमेची बाजू काय आहे? आपली जमेची बाजू डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. आपली देशांतर्गत जो आपल्याकडचा प्रचंड मागणी आहे हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या GDP मध्ये डोमेस्टिक कन्झम्पशनचा वाटा 40% येतो. त्यामुळे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एसीचं मार्केट, केवळ एसी एअर कंडिशनचं भारतातलं मार्केट हे $2 बिलियन आहे, $2 बिलियन आहे. केवळ इलेक्ट्रॉनिक्स गुडचं मार्केट भारतातलं $15 बिलियन आहे. त्यामुळे आम्ही एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे. एक्सपोर्टचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे. पण अगदीच आम्ही बंद झाला अमेरिकेला म्हणून आम्ही एकदमच मेटकुटीला आलो असं अजिबात नाही आहे. आमचं डोमेस्टिक कन्झम्पशनचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे आम्हाला त्याचा फरक पडणार नाही. त्यामुळे हा भाग अत्यंत आवर्जून आपण लक्षात घ्या. म्हणजे आपल्या अंतर्गत इकॉनॉमी स्ट्रॉंग असल्यामुळे आहे. आपण 2008 साली वगैरे सुद्धा जेव्हा Exactly, संकट आली survive तेव्हा करू शकलो जगून राहिलो आपण. आपण. बरोबर. आता मी शेतीकडे येतो. हं. आता मूळ शेतीचा प्रश्न प्रामुख्याने लक्षात घ्या की भारतीय शेती आणि अमेरिकन शेती या बाबतीमधला फरक समजून घ्या. भारतामध्ये आजही 60% लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरती आहे. अमेरिकेमध्ये फक्त 2% लोक शेती करतात. हा पहिला. सबसिडीचा विचार करा. जेवढ्या सबसिडी भारतामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जातात त्याच्या कितीतरी पटीने जास्त अमेरिकन सरकार हे अमेरिकन शेतकऱ्यांना सबसिडी देतं. म्हणजे त्यांच्याकडच्या फक्त 2% लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरती आहे. त्यामुळे त्या 2%ची काळजी ते घेतात आणि आम्ही आमच्याकडे 60% लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर, त्यांची काळजी आम्ही घ्यायची नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा, अमेरिकेमध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञान प्रचंड विकसित आहे. त्यांच्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप सिस्टम मोठी आहे. त्याच्या माध्यमातून ते मका आणि सोयाबीनचं प्रोडक्शन प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात. आता आम्हाला काय चिंता आहे की जर यांनी जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप्स आहेत, विशेष करून मका आहे, सोयाबीन आहे, जेव्हा आपण त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी डाऊन करून टाकू तर आपल्या मार्केटमध्ये ठिकठिकाणी तुम्हाला अमेरिकन मका आणि अमेरिकन सोयाबीन दिसेल. हा एक उदाहरण तुम्हाला दिलं. दुसरं उदाहरण अमेरिकन ॲपल आणि अमेरिकन बदाम. हे दोन तुम्हाला आजही तुम्ही जर काश्मीरमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल किंवा दिल्लीमध्ये सुद्धा बघाल. साधारणतः एक वेगळ्याच प्रकारचं सफरचंद विक्रीला आलंय, ते अमेरिकन सफरचंद म्हणतात. ते साधारणतः 50 ते 55 रुपये किलो आहे. जर आपल्याकडे ॲव्हरेज सफरचंदांचा भाव 150 ते 200 रुपये किलो आहे, जे आपल्याकडे काश्मीरमधनं येतं. आता हे जे येणार आहे हे 50 ते 55 रुपयांनी येणार आहे. त्यामुळे दुसरं अमेरिकन बदाम, ते इतके तकलादू आहेत. ते साधारणतः आपल्याकडे बदाम जर 600-650 रुपये किलो असतील तर अमेरिकन बदाम हे 300-350 किलोनी भारतीय बाजारपेठेत विकले जातील.
त्यामुळे आपण काही बाबतीमध्ये आपल्याला हा इम्पोर्ट ड्युटी लावणं का गरजेचं आहे? कारण हे जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. दुसरा, आमचा शेतकऱ्यांचा इंटरेस्ट प्रायमर 60% पॉप्युलेशन त्याच्यावर डिपेंडंट आहे. तिथं 2% आहे. ते हायली सबसिडाइज्ड आहेत. म्हणजे त्यांच्याकडे काही इश्यू पण आले तरी इतकी सबसिडी आहे की फार्मर्सला फार नुकसान होत नाही. त्यामुळे आमच्याकडे तो प्रकार नाही. त्यामुळे आपण काही बाबतीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. विशेष करून डेअरी प्रॉडक्ट्स. आता डेअरी प्रॉडक्ट्समध्ये तुम्हाला सांगतो, पंजाब, हरियाणा, दूध उत्पादनामध्ये गुजरात पण आहे, त्या महाराष्ट्र पण आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. व्हे प्रोटीन. आता जिम इंडस्ट्री भारतामधली खूप स्ट्रॉंग झाली आहे. ही जिम इंडस्ट्री भारतामधली $2 बिलियन ची आहे. या सगळे जे जिममध्ये तरुण जातात, युवक जातात, ते बऱ्यापैकी व्हे प्रोटीन घेतात, ज्याला आपण दुधाची भुकटी म्हणतो. आता ही जी दुधाची भुकटी आहे, ही दुधाची भुकटीवरची इम्पोर्ट ड्युटी आपण वाढवली 2019 मध्ये. ती वाढवली, साधारणतः ती आज 22% घेऊन गेलो. का घेतली? कारण आपल्या पण कंपन्या, भारतामध्ये पण कंपन्या व्हे प्रोटीन तयार करायला लागल्या. उद्या जर ही इम्पोर्ट ड्युटी आपण शून्यावरती आणली, तर अमेरिकेच्या व्हे प्रोटीननी भारतीय मार्केट फ्लड होऊन जाईल. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती येतील. दुसरा असा प्रकार आहे की आपण डेअरी फिशरीज एक्सपोर्ट करतो, श्रिम्प म्हणजे प्रॉन्स वगैरे, हे आपण तिकडं करतो. आता तिकडनं जे आपल्याकडे येईल, तर मुळात मुद्दा असा आहे की केवळ आपल्या शेतकऱ्यांच्या किंवा डेअरीज आणि फिशरीज मधल्या लोकांच्या किंवा MSMEचं इंटरेस्टचं प्रोटेक्शन नाही आहे. तर तुम्ही कशा प्रकारे स्पर्धा करू शकता की एक अत्यंत पॅम्पर्ड आहे, सबसिडाइज्ड आहे, 2% आहेत, अत्यंत श्रीमंत आहेत, त्यांची तुलना तुम्ही आमच्याकडच्या गरीब जनतेशी कशी करू शकता? आणि तुम्ही म्हणतात की तुम्ही त्यांच्यावरच्या इम्पोर्ट ड्युटीज पूर्ण डाऊन करून टाका आणि आमच्या श्रीमंत शेतकऱ्यांचा माल तिथे विकू द्या. कोणी पण असं करणार नाही. त्यामुळे आम्ही ठाम स्टँड घेतलाय की, आणि तुम्हाला अजून सांगतो, केवळ अमेरिकेबरोबर नाही, तर आरसेप नावाचा एक गट होता मध्यंतरी 2016-17 मध्ये, रिजनल कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. 16 देश एकत्र आले आणि त्यांनी मुक्त बाजारपेठ तयार केली. भारत शेवटपर्यंत होता, पण भारताने सदस्यत्व घेतलं नाही. का नाही घेतलं? कारण हेच होतं की जर आपण घेतलं असतं तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचं चीज, लोणी, बटर आपल्याकडे स्वस्तामध्ये विकायला लागलं असतं. म्हणून आपण शेतकऱ्यांचा इंटरेस्ट पॅरामाउंट असल्यामुळे आपण यासाठी कॉम्प्रोमाइज करत नाही. हा शेतीचा मुद्दा. बरोबर. दुसरं सर, IT सेक्टर, त्याच्यामध्ये थोडीशी घबराट आहे, किंवा अमेरिकेमध्ये शिकायला जाणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा घबराट आहे. तर या सगळ्या शिक्षण क्षेत्र आणि IT याच्यावरती काय तुम्हाला वाटतं की त्याचा परिणाम होऊ शकतो? आपले जर तुम्ही साधारणतः कोणते सेक्टर्स अफेक्ट होतील, त्यापैकी ॲग्रिकल्चरची चर्चा आपण केली. पहिलं सेक्टर त्याच्यानंतर येतं जेम्स आणि ज्वेलरीज, की आपण मोठ्या प्रमाणावरती जेम्स आणि ज्वेलरीज त्याच्यावरती कारागिरी करून आपण तिकडे विकल्या जातात. त्या सेक्टरमध्ये बऱ्यापैकी लोक आज एम्प्लॉई आहेत. त्यामुळे असं नाही की ते लगेच बेरोजगार होतील. आपल्याला दुसरी मार्केट जर हे झालंच तर, म्हणजे 50% पर्यंत झालं, तर अदर मार्केट्स आहेत. मी त्या मार्केट्सविषयी चर्चा करतो, कोणते कोणते मार्केट्स आहेत आपल्याला. दुसरं काय आहे? गारमेंट्स आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आपण बांगलादेश आणि व्हिएतनामच्या कॉम्पिटिशनमध्ये आहोत. आपण गारमेंट्स पण तिथे विकतो. विशेष करून भारताच्या बेडशीट्स आणि पिलो कव्हर्स अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती विकले जातात. त्यामुळे गारमेंट सेक्टर आहे. तिसरा ॲटो पार्ट्स आहेत. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधले जे स्पेअर पार्ट्स आहेत, ते आपण मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करतो. आणि त्यानंतर महत्त्वाचं जेनेरिक मेडिसिन, जे भारत जगामध्ये सगळ्यात जास्त जेनेरिक मेडिसिन जे आहेत त्याचं प्रोडक्शन भारत करतो आणि स्वस्तामध्ये अमेरिकन लोकांना मिळतात. आता डोनाल्ड ट्रम्पला हे साधं गणित कसं समजत नाहीये की जेव्हा तुम्ही भारतावरची इम्पोर्ट ड्युटी 50% घेऊन जातायत, म्हणजे काय होणार आहे? जो भारताचा माल आयात करणारा इम्पोर्टर आहे, सपोज मी इम्पोर्टर आहे आणि मी भारताचं जेनेरिक मेडिसिन इम्पोर्ट करतोय, आता तुम्ही माझ्याकडनं टॅक्स घेणार आहात, ओके, आणि कारण ती वाढवलेली इम्पोर्ट ड्युटी तुम्ही कोणाकडनं वसूल करणार आहात? तुम्ही माझ्याकडनं वसूल करणार आहात. मी कोणाकडनं वसूल करेल? मी नागरिकांकडनं वसूल करेल. अहो, शेवटी हे अमेरिकन याच्यावरती येणार आहे. तर एक याच्या स्वरूपातली पाहणी आलेली आहे. त्यानुसार सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाला महिन्याला $1200 अधिभार पडणार आहे. सर्वसामान्य अमेरिकन नागरिकावरती महिन्याला $1200 अधिभार होणार आहे या टेरिफमुळे, आणि प्रचंड असंतोष अमेरिकेतच निर्माण होणार आहे. दिसायला लागला. पण तो आता काय झालं, तो आता अंडे अमेरिकन मार्केटमध्ये अंडे मिळणं दुरापास्त होऊन गेलेलं आहे. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की अजून त्याची कळ अमेरिकन जनतेला होत नाहीये, कारण सप्टेंबरपर्यंत जो ऑलरेडी स्टोअर करून ठेवलेला माल आहे, ओके, इम्पोर्ट करून ठेवलेला माल तो स्टॉकमध्ये आहे. सप्टेंबर नंतर ही कळ जाणवायला सुरुवात, आणि मग तेव्हा डोमेस्टिक प्रोटेस्ट प्रचंड सुरू होणार आहे. आणि तो डोमेस्टिक प्रोटेस्टच आहे जो त्यांना सांगेल की हे तुमचं धोरण कशा पद्धतीने चुकीचं आहे. बरोबर आहे सर. पण आता मगाशी जसा उल्लेख केला की भारत सुद्धा काही गप्प बसलेलं नाही आहे. आता मोदी जे आहेत ते शांघाय कोऑपरेशनच्या निमित्ताने चीनला जाणार अशी बातमी आलेली आहे. पण इथं असं म्हटलं जातं की चीन हा अत्यंत बेभरोसा असलेला देश आहे किंवा शेजारी आहे. एक वेळ अमेरिका परवडला, पण चीन नाही.
कारण चीन कशा पद्धतीने वागतो, चीनची आणि आपली तुलना ती तुम्ही पण करा. चीन म्हणजे जे कृत्रिम प्रज्ञा आहे त्याच्या बाबतीमध्ये किंवा EVमध्ये रिअर अर्थ असणं म्हणूनच तो आरेला कार्य करू शकतो. चीनच्या बाबतीमध्ये काय वाटतं, आपलं धोरण काय असू शकेल? का चीन, भारत, रशिया असं काही वेगळं समीकरण या निमित्ताने एकत्र येताना पण बघायला मिळेल? माहीत नाही आता म्हणजे भविष्याच्या उदरामध्ये काय दडले, पण तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघताय? खरोखर चीनशी जवळीक आपण साधली पाहिजे का? कारण एकीकडे आपण बॉयकॉट चीन म्हणतोय. अगदी TikTokपासून अनेक गोष्टींवरती आपण त्यांच्या बंदी पण आणतोय आणि दुसरीकडं नरेंद्र मोदी आता चीनला भेट देत आहेत. त्याच्यावर टीका पण व्हायला लागलेली आहे. बरोबर. आता त्याच्यात काय मुद्दा आहे, एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पंतप्रधान मोदी जे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला जात आहेत, त्याचा आणि ह्या टेरिफचा तसा संबंध नाही. त्याचं कारण असं आहे की ही भेट आणि हे शेड्यूल मागच्या वर्षीपासून डिसाइडेड आहे की यावेळेला ते चायनामध्ये होणार आहेत. मोदी त्याच्यासाठी जाणार होते. पण टायमिंगमुळं टायमिंगमुळे लोकांना असं वाटतंय की तो टेरिफ वाढवल्यामुळे हा निर्णय, हा टायमिंग त्याच्यातला भाग असू शकतो. पण हे प्रीफिक्स्ड आहे, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घ्या की अजित डोवाल जे आपले नॅशनल सिक्युरिटी हो. ॲडवायझर हे आता रशियाला गेलेले आहेत. त्यांचं व्लादिमीर पुतीन 1 to 1 टॉक झालं आणि आत्ताच बातमी आली की व्लादिमीर पुतीन शक्यतो देश सोडून कुठेच जात नाही. हो, पण ते कुठेच भारतात जात जात आहेत. हो. याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे. त्यामुळे ते कोणत्याही देशात जात नाहीत. पण ते भारतात येणार आहेत. ते साधारणतः डिसेंबरमध्ये आपण प्रतिवर्षी भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे हो. राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटतात. ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून ही प्रॅक्टिस चालत आलेली आहे. साधारणतः गेल्या 20 वर्षांमध्ये कोरोना काळामध्ये ऑनलाईन बैठका झाल्या, पण अदरवाईज प्रतिवर्षीय लोक हो. एकमेकांना भेटतात. आता मुद्दा असा आहे की हे समीकरण येऊ शकतं. आता ऑलरेडी रशिया, चायना आणि इंडिया, ओके, हे 3 ज्याला टेंटलायझिंग ट्रायंगल म्हणतात, हे तिघही जण 2 महत्त्वाच्या संघटनांचे सदस्य आहेत. एक आहे तुमचा ब्रिक्स आहे आणि दुसरा SCO आहे. या दोन्ही संघटनांमुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म निश्चितपणे मिळालेला आहे. जर सगळ्यांचा अर्थव्यवस्था आपण एकत्र केल्या ब्रिक्सच्या वगैरे, तर ती प्रचंड मोठी, म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या कितीतरी पटीने जास्त त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ आहे. स्वाभाविकपणे कोणताही देश आपल्या नॅशनल इंटरेस्टला अचीव्ह करण्यासाठी जर आम्हाला अमेरिका अशा प्रकारचं टेरिफ लावत असेल, तर पर्यायी मार्केट्स हे आपण बघणार. त्यामुळे आपण आपल्या नॅशनल इंटरेस्टच्या अनुषंगाने करणार. पण याचा अर्थ असा लगेच होत नाहीये की आपण एकदम चीनच्या जवळ जाऊ. ओके, आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये, राजकारणात झटापटीने घडामोडी घडत नसतात. त्याला एक काळ जावा लागतो. त्यामुळे आपल्याला हे पण माहिती आहे की अमेरिकेचं धोरण जे आहे, सध्या डोनाल्ड ट्रम्पचं धोरण आहे, अमेरिकेचं नाहीये. हे ट्रम्प ह्या विशिष्ट व्यक्तीचं धोरण आहे, त्याच्या शासनाचं धोरण आहे आणि ते काय दीर्घकाळ चालणारं नाहीये. त्याला एक लिमिट आहे त्याला, त्या सगळ्या गोष्टींना. दुसरं, चीन बरोबरचा इतिहास मात्र आपला संघर्षाचा इतिहास आहे. ओके, तो 62 पासून चालत आलेला इतिहास आहे आणि त्याविषयी आपल्याला कल्पना आहे की अनेकदा आपल्याला धोका पण हो. झालेला आहे. डोकलाम झाला असेल किंवा गलवान झालं असेल. गलवानचा झालेला आहे. त्यामुळे इतक्या लवकर लगेच डोनाल्ड ट्रम्प असे वागले म्हणून आपण चीनच्या जवळ गेला असं अजिबात नसतं. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये ह्या गोष्टी इतक्या झटापट होता अशातला भाग अजिबात नाहीये. आता मूळ मुद्दा असा येतो की डोनाल्ड ट्रम्पच्या दबावामुळे भारत रशियाकडनं तेल आयात करणं थांबवतो का आणि शस्त्रास्त्रांची आयात करणं थांबवतो का? यापूर्वी बराक ओबामांच्या काळामध्ये भारतावरती अशाच प्रकारचा दबाव टाकला गेला होता इराणकडनं तेल घेणं थांबवण्यासाठी. परंतु भारताने स्पष्टपणे सांगितलेलं होतं बराक ओबामांना की आम्ही आमच्या गरजांकडे प्रामुख्याने लक्ष देऊ. त्यामुळे ओबामांच्या काळामध्ये वन टाइम वेव्हर म्हणजे एकदा सूट आपण मिळवलेली होती, पण नंतर आपण त्याच्याकडनं डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये परत फर्स्ट टर्ममध्ये आपण ते इम्पोर्ट करणं थांबवलं. मुळात मुद्दा असा आहे की जरी आपण रशियाकडनं इम्पोर्ट करणं थांबवलं, तरी रशियाबरोबर आपले रिलेशन हे गेल्या 6 दशकांपासून आहेत. IIT मुंबई असेल किंवा भारतातल्या IITs, IIMच्या विकासापासून रशियाबरोबरचे आपले रिलेशन स्ट्रॉंग जे आहे ते इमोशनल आहे, सेंटिमेंटल आहे. आपण स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. आपला मिलिटरी हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, आजही 60% हार्डवेअर तुम्ही रशियाकडनं इम्पोर्ट करता. त्यामुळे रशिया कधी आपल्यापासून दूर जाणार नाही. हा एकमेव देश असा आहे की तो आपल्या संकटात आपल्या पाठीशी उभा राहिला. मग तो कोणता का संघर्ष असेना, या देशाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याला मदत केलेली आहे. आजही आपल्या क्रायसिसच्या काळात 3 वर्षापासून रशिया कन्सेशनल रेट्समध्ये आपल्याला तेल देतो आहे. त्यामुळे भारत रशियापासून दूर जाणार नाही. मेन मुद्दा आहे की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे आमचं सामरिक स्वायत्ता आम्ही टिकवतो का नाही. भारत त्याच्याविषयी ठाम राहणार आहे. भारतासाठी रशिया, चीन, अमेरिका याहीपेक्षा आपले इंटरेस्ट पॅरामाउंट आहेत. आपले सगळेच मित्र, आपण सगळ्यांच्या मदतीने आपली ग्रोथ करायची आपली पॉलिसी आहे. त्यामुळे इतक्या फास्ट डेव्हलपमेंट होतील असं नाहीये. मात्र एक शक्यता निश्चितपणे नाकारता येत नाही की इतर अनेक देश असा निर्णय घेऊ शकतात डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणांमुळे की आपण पॅरलली म्हणजे डॉलरला शह देण्यासाठी एखादी पॅरलल करन्सी स्ट्रॉंग करू शकतो का? गोल्डमधले अचानक गोल्डच्या किमती वाढल्या. त्याचं कारणही लक्षात घ्या की सोन्याच्या किमती ट्रम्प आल्यापासून वाढायला का सुरुवात झाली? तर लोकांनी सोन्यामध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला सुरुवात केली. कारण अनेक देश
डॉलरचं प्राबल्य कमी करण्यासाठी आपल्या फॉरेनच्या आपल्या तिजोरीमधलं सोन्याचं प्रमाण वाढवत आहेत. जसं मी सांगितलं की भारताचे $700 बिलियन जर फॉरेक्स असेल तर त्यामध्ये 53% डॉलर आहेत. साधारणतः 4 ते 5% सोनं होतं, जे आपण आता 12% घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण बँक ऑफ लंडनमधनं देखील 100 टन सोनं हे आपण आपल्याकडे परत आणून घेतलेलं होतं. अनेक देशांच्या केंद्रीय बँका झपाट्याने सोनं खरेदी करतात. 76 देशांच्या केंद्रीय बँकांमध्ये स्पर्धा लागली. चीन प्रचंड सोनं खरेदी करतो. याचं कारण असं आहे की कुठेतरी सोन्याचं प्रमाण आपल्या तिजोरीत वाढवायचं, डॉलरचं प्रमाण कमी करायचं, कारण अमेरिकेचं धोरणं ही अनप्रेडिक्टेबल आहेत. त्याच्याविषयी काही आपल्या शाश्वत पद्धतीने सांगता येत नाही. त्यामुळे अमेरिकेवरती भरोसा नसल्यामुळे पॅरलल करन्सीच्या दिशेने जग जाऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. त्यात थोडंसं जसं म्हटलं की ट्रम्प यांचं वागणं जे आहे ते थोडंसं बिथरलं आपण बघितलं पहलगामच्या नंतर. म्हणजे त्यांनी क्रेडिट घ्यायला सुरुवात केली आणि वल्गना करायला सुरुवात केली. त्यावेळी असंही एक चित्र सर निर्माण झालं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या बाजूनी फार देश उभे राहिले नाहीत अशी टीका होती. तर यातलं जे तथ्य आहे, काय वास्तव आहे ते तुम्ही सांगा. तर तुम्हाला असं वाटतं का? किंवा आपले जे शेजारी आहेत, कारण आपल्याला शेजारी निवडता येत नाहीत, भूगोल आपल्याला बदलता येत नाही, इतिहास कदाचित बदलू शकतो असं म्हणजे वाजपेयी असं म्हणाले होते. नेपाळ आपल्याशी कसा वागतोय, बांगलादेश आपल्याशी कसा वागतोय, श्रीलंका आपल्याशी कसा वागतोय, तर याच्यावरती पण तुम्ही थोडंसं प्रकाश टाकावा. आणि खरोखर असं चित्र का निर्माण झालं की पहलगाम नंतर आपल्या बाजूनी फार देश ओपनली आलेले नाहीत? हे तुम्हाला मुळात हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? आणि हा आरोप मला यासाठी मान्य नाही की हा शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या आपण सगळ्यांनी समजून घ्या. पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर तर ऑपरेशन सिंदूरपर्यंत साधारणतः 24-25 एप्रिलपासून 9 ते 10 मेपर्यंत हा सगळा 15 ते 20 दिवसाचा स्पॅन होता. या संपूर्ण 15 ते 20 दिवसाच्या स्पॅनमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणाची काय भूमिका राहिली हे प्रामुख्याने आपल्या सगळ्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पहलगामचा हल्ल्याचा निषेध करणं, हं. जे पहलगामच्या हल्ल्यासाठी जबाबदार होते त्यांना कोणत्याही पद्धतीने धडा शिकवणं आणि भारताला राईट टू सेल्फ डिफेन्स आहे हे मान्य करणं, हा पहलगामच्या हल्ल्याच्या पूर्वी ही जी टॉप प्रायोरिटी होती. त्यापैकी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल, या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सध्या पाकिस्तान त्याचा सदस्य आहे. पहलगामचा हल्ला ज्या संघटनेने केला ती पाकिस्तान पुरस्कृत त्याच्यामध्ये टेरर रेजिस्टन्स फ्रंट जी आहे हो. ती पाकिस्तान पुरस्कृत संघटना आहे. पाकिस्तान सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर आहे. अशा परिस्थितीमध्ये सिक्युरिटी काउन्सिल एक रिझोल्युशन पास करती, पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करती आणि भारताला राईट टू सेल्फ डिफेन्स हे मान्य करती. याचा अर्थ काय झाला? आज एवढ्यामधनं तुम्ही सिक्युरिटी काउन्सिलकडे रिझोल्युशन पारित करून घेतलं, ही आपली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट झाली. हा पहलगामच्या हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वीची भूमिका झाली. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आंतरराष्ट्रीय समुदायात देश किती आहेत? 193 देश आहेत. केवळ 3 देशांनी भारताच्या लष्करी कारवाईचा उघडपणे निषेध केला. 190 देश या बाबतीमध्ये एक चकार शब्द त्यांनी काढला नाही. मग हा भारतीय परराष्ट्र धोरणाचं यश नाहीये का? फक्त 3 देशांनी, ती पाकिस्तान पुरस्कृत आहेत सगळ्यात, तो तुम्हाला टर्की वगैरे, आणि ते ट्रॅडिशनली त्यांच्याबरोबर 190 कंट्रीजने आपलं सांगितलं. आपल्या आणखीन मोठ्या संघटना आहेत, एक त्यातली क्वाड आहे. क्वाडनी रिझोल्युशन पास केलं आणि क्वाडनी सांगितलं की भारताला राईट टू सेल्फ डिफेन्स आहे, भारताने ते केलं पाहिजे. दुसरं ब्रिक्स, जिथं चायना आणि रशिया मेंबर आहेत, त्यांनी पण रिझोल्युशन पास केलं आणि त्यांनी दहशतवादाचा निषेध केला. त्यानंतर अनेक देशांनी, म्हणजे व्लादिमीर पुतीनपासून असेल, अनेक युरोपियन देशांनी देखील त्यांच्या नेत्यांनी देखील याचा उघडपणे केला. आता त्यानंतरचा तिसरा भाग जो होता, म्हणजे 3 टप्प्यांमध्ये परराष्ट्र धोरणाचं तुम्ही हे करा. एक पहलगाम हल्ला ते सिंदूर, बरोबर. एक सिंदूर हल्ल्याच्या दरम्यान आणि सिंदूर हल्ल्याच्या म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर. त्यानंतर पहिल्यांदा आपण आपले 7 डेलिगेशन्स, म्हणजे जे क्रॉस पार्टी होते, सर्वपक्षीय शिष्टमंडळ 33 देशांमध्ये पाठवलं. या 33 देशांमध्ये ज्या पद्धतीत त्यांना रिसीव्ह केलं गेलं, ज्या पद्धतीने वेलकम करून पाकिस्तानचं खरं रूप आपण जगापुढे आणलं की हा कसा सिरियल ऑफेंडर आहे, याची कसा इतिहास आहे, हा टेररिझमला ॲज अन इन्स्ट्रुमेंट म्हणून कसं वापरतो, त्याचा इम्पॅक्ट पडलाय का? कारण विरोधक म्हणतात की फार काही त्याचा इम्पॅक्ट झालेला नाही आहे. की लक्षात घ्या, फॉरेन पॉलिसीमध्ये असं नाहीये ना की तुम्ही आज झाड लावले की लगेच फळं यायला लागली.
याच्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्ट कराव्या लागतात. करावं. त्यामुळे एक असतं की तुम्ही 193 देशांपैकी 3च देश फक्त जेव्हा तुमच्या ऑपरेशन सिंदूरविषयी पाकिस्तानची बाजू उचलतात, 190 देश या बाबतीत शांत आहे. हाच आपल्या फॉरेन पॉलिसीचं यश आहे. ज्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तान मेंबर आहे, त्या सिक्युरिटी काउन्सिलनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करणं हे आपलं यश आहे. म्हणून मला असं वाटतं की या बाबतीमध्ये प्रामुख्याने आपला राईट टू सेल्फ डिफेन्स काय आहे आणि भविष्यामध्ये जर कोणी आमच्याविषयी अशा पद्धतीने कारवाई केली तर आम्हाला पूर्णपणे त्याचा प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. या गोष्टीला सर्टिफाय केलं, ज्याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. या प्रीएम्प्टिव्ह अटॅकचा वापर अमेरिका, इस्रायल यापूर्वी करत आले. आम्ही पण आमचा प्रीएम्प्टिव्हचा अटॅक वापर करायला सुरुवात करू. त्यामुळे कंटिन्यूस प्रोसेस आहे. हा एक अत्यंत स्ट्रॉंग मेसेज जगाला देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. सर, शेवटचा प्रश्न म्हणजे भविष्यवेध थोडासा घेऊयात. हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले की हे ट्रम्पचं धोरण आहे का अमेरिकेचं धोरण आहे, किंवा याच्यावरती ट्रम्प राहतील का नाही हेही माहीत नाही. कदाचित ते त्यांच्या भूमिका वारंवार बदलतात. पण भारताचं धोरण जे आहे ते साधारणतः तुम्हाला काय दिसतंय? स्वतः मोदी उत्तर देतील का ट्रम्प यांचं नाव घेऊन? अनेकांची अपेक्षा आहे की 56 इंच छाती त्यांनी दाखवावी. का असंच धोरण राहील की त्यांना आणून लेखाने मारलं जाईल आणि आपण आपला निषेध जो आहे किंवा आपली भूमिका आहे ती तर आपण मांडत राहू, पण कदाचित आपण कशाला त्याच्या नादाला लागायचं, अशाही प्रतिक्रिया येत आहेत की ट्रम्पसारख्या व्यक्तीला कुठं तोंड देत बसायचं. काय वाटतं तुम्हाला, आपलं धोरण काय असेल? आणि जसं तुम्ही म्हणाला की कदाचित आपण डिप्लोमॅटिकली रशियाकडनं तेल घेणं थांबवू, त्याच्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की फार काही आपल्याला नुकसान होणार नाही आहे. पण चीनबरोबर ठेवताना आपण लगेच काय आपण हुरळून जाणार नाही, किंवा म्हणजे पटकन काय भारत चीन मैत्री होईल असंही वाटत नाही. काय साधारणतः जे म्हटलं की नवी समीकरणं भूराजकीय असतील किंवा व्यापारी नकाशा बदलेला असं जे म्हटलं जातं, काय वाटतं तुम्हाला भविष्यवेध घेताना काय प्रकारचं चित्र आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसू शकतं? मला असं वाटतं की भारताच्या बाबतीमध्ये आपण सध्याचं जे धोरण आहे आपलं, ज्याला आम्ही स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन किंवा आपण एक त्याला सामरिक संयम असं म्हणतो. अनेकदा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा प्रकारचा संयम आवश्यक असतो. तुम्ही मालदीवचं उदाहरण घ्या. ह्याच मालदीवनी ज्या ठिकाणी मोहम्मद मइझू हे त्यांचे अध्यक्ष आहेत, इंडिया आउटचा नारा दिला. त्यांनी आमच्या पंतप्रधानांची त्यांच्या 2 मंत्र्यांनी खिल्ली उडवली. त्यांनी आमच्याविषयी काय काय आरोप केले. भारताने प्रतिहल्ला केला काय की प्रतिवार केला, म्हणजे शाब्दिक म्हणतोय मी. काहीच नाही. आपण शांत राहिलो. काहीही बोललो नाही. तोच मोइझू परत भारतामध्ये आला. बरोबर. त्यांनीच पंतप्रधान मोदींना बोलवून घेतलं. त्यामुळे आपण संयम पाळला. हा संयम कधी-कधी आवश्यक असतो. त्यामुळे भारताचा हा जो संयम आहे याचं कौतुक होतंय. एक. दुसरं, भारत आता ठाम आहे. हा भारत झुकणारा नाहीये. मी तुम्हाला सांगितलंय, आपला 6.4 जीडीपी ग्रोथ रेट आहे सध्या. $700 बिलियन फॉरेक्स आहे. फॉरेन रेमिटन्स प्रतिवर्षी $100 बिलियन आपल्याकडे येतो आहे. त्यामुळे आपण खूप स्टेबल आहोत. जगाच्या इतर देशांमानाने आपण खूप प्रगतीवरती आणि खूप स्टेबल आहोत सध्या त्या केसमध्ये. यांची डोनाल्ड ट्रम्पला देखील कल्पना आहे. त्यांच्या हे प्रेशर टॅक्टिक्स आहेत. तर मला असं वाटतं की भारत आपल्या जे कोर इंटरेस्ट आहे, ज्याला लक्ष्मण रेषा मी म्हणतो, रेड लाईन, त्याच्याविषयी बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण आता तुम्ही बघा, जर अमेरिका भारताला काय एक्सपोर्ट करतो हो? अमेरिका भारताला प्रामुख्याने इंडस्ट्रियल कंपोनंट्स एक्सपोर्ट करतो. मॅक्सिमम 80% इंडस्ट्रियल आपल्या कंपोनंट आपल्याला एक्सपोर्ट करतो. पण त्याला शेतीमध्ये काय इंटरेस्ट आहे? म्हणजे मला हेच कधी-कधी कळत नाही. ते काय झालंय, ही जी थोडी मेंटॅलिटी आहे ना त्या काऊ बेल्टवाल्यांची, ते मोटरसायकलवरती राईड करणं, ओके, ते बर्बन व्हिस्की, स्कॉच पिणं, ते हे त्याच्या डोक्यामधले शब्द आहेत. मग आमची हार्ले डेव्हिडसन ही भारताने 100% इम्पोर्ट ड्युटी लावली. आमची बर्बन स्कॉच व्हिस्की भारताने 150% ड्युटी लावली. तर त्याचे काही ठरलेले शब्दप्रयोग आहे. तो वापरत राहतो हे शब्दप्रयोग. खरं तर आता त्या बर्बन व्हिस्कीवरची आपण ऑलमोस्ट 75% इम्पोर्ट ड्युटी डाऊन केली. हार्ले डेव्हिडसनवरची इम्पोर्ट ड्युटी आपण डाऊन केली. आपण स्टारलिंकला पण येस केलं. आता दुसरा मुद्दा असा आहे की आपण त्यांच्याकडनं तेल विकत घ्यायला सुरुवात केली. त्यांना काय वाटतंय की त्यांचा जो ट्रेड डेफिसिट आहे भारताच्या फेवरमध्ये, हा ट्रेड डेफिसिट किती $40 बिलियन 40 अब्जाचा आहे. अहो, तुम्ही आत्ता अमेरिकेकडनं तेल घेणं सुरू करा मोठ्या प्रमाणात. आता 5व्या क्रमांकावर आलं, कदाचित दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती पण येऊ. ते झालं. अजून इंडस्ट्रियल कंपोनंट आयात मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात करा. काही डिफेन्स इक्विपमेंट्स करायला सुरुवात करा. हा ट्रेड डेफिसिट लगेच कमी होऊन जाईल. मुळात मुद्दा हा असा आहे की त्याला तो ट्रेड डेफिसिटमुळे गोष्टी दिसतात. भारत इतर गोष्टींमध्ये जो मिनी ट्रेड डीलचे टॉक्स चाललेले आहेत, त्या मिनी ट्रेड डीलमध्ये ॲग्रिकल्चर, फिशरीज, डेअरी शिवाय इतर क्षेत्रांमध्ये शक्यता आहे की इम्पोर्ट ड्युटी डाऊन करून अधिकाधिक अमेरिकन आपलं मार्केट अमेरिकन गुड्ससाठी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे ट्रेड डेफिसिट कमी होईल.
त्यामुळे ड्रास्टिकली भारत कोणत्याही गोष्टीमध्ये जंप नाही करणार. भारत हा सातत्याने संयमी देश राहिलेला आहे. आपण वेट अँड वॉच पॉलिसी ठेवणार आहोत या सगळ्या केसमध्ये. कदाचित नंतर रशिया आणि व्लादिमीर पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये टॉक्स होणार आहेत. कदाचित रशिया युक्रेन युद्ध थांबू शकतं. ही जी रायव्हलरी तुम्हाला आता दिसते ती रायव्हलरी कदाचित भविष्यात राहणार नाहीये. त्यामुळे रशियन तेल ऑफिशियली पण भविष्यामध्ये आपण घेऊ शकतो. यू नेव्हर नो. काही पण घडू शकतं. त्यामुळे पुढच्या काही काळ, महिने हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ह्या डेव्हलपमेंट्स काय होतील ते आपल्याला दिसूनच येते. सर, खूप धन्यवाद. तुम्ही तपशीलवार ही चर्चा केली आणि काय पद्धतीनं व्यापारी नकाशा बदलणार आहे का, तर खरंच बदलणार आहे का? भारताचे आणि अमेरिकेचे संबंध सध्या काय आहेत? ट्रम्प या व्यक्तीमुळं आहेत आणि भारत जो अमेरिकेचा दोस्त राहिलेला आहे, तर त्याच्यावरती काय परिणाम होतील? रशियाशी आपले संबंध जे आहेत ते खूप जुने आहेत. रशियाकडनं कदाचित आपण तेल घेणं थांबवू शकतो, असंही तुम्ही महत्त्वाचं विधान केलेलं आहे. दुसरीकडे आपण चीन च्या फार नादी लागू असंही नाही. आणि संयम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण संयम पाळू आणि संयमाने आपण ती पावलं टाकू. प्रेक्षक हो, आत्ता जो काही सगळा धुरळा उडालेला आहे, खळबळ उडालेली आहे व्यापार युद्धामुळं किंवा ट्रम्प यांनी भारताच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे, त्या सगळ्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, पैलूंवरती शैलेंद्र देळवणकर सरांशी चर्चा केली. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? सरांनी मांडलेली मतं, भूमिका पटल्या का? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि बघत राहा बोलबिडू.